सो आपण कालच्या लेक्चरला कोणते कोणते पॉइंट बघितले? पिरियॉडिक ट्रेंड्स बघत होतो. ॲटॉमिक अँड आयोनिक साईज कशी इन्क्रीज होते लेफ्ट राईट आणि काय इन्क्रीज होते. त्यानंतर आयोनायझेशन एन्थाल्पी, त्यानंतर व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट, हे 3 पॉइंट्स बघितले. आता पुढचे पॉइंट्स बघायचे. सगळ्यात पहिला आहे मेटॅलिक कॅरेक्टर. डी ब्लॉक एलिमेंट जर बघितला तर तुम्ही डी ब्लॉक एलिमेंटचं कॉन्फिगरेशन कायम बघताना कसा बघितलेला आहे? डी ब्लॉक एलिमेंटचं कॉन्फिगरेशन, डी ब्लॉक एलिमेंटचं कॉन्फिगरेशन तुम्ही कायम जर बघितला तर तो कुठंतरी हा असा आहे n-1 डी 1 to 10 किंवा 0 to 10 आणि बाहेर काय असते तर ns2. म्हणजे बाहेरच्या शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? 2. आणि ते बाहेरच्या शेलमधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते इझिली काय होऊ शकतात तर लूज होऊ शकतात. बाहेरच्या शेलमधले इलेक्ट्रॉन्स काय होऊ शकतात? इझिली लूज. ठीक आहे. सो बघा, आता बाहेरचे इलेक्ट्रॉन इझिली लूज होऊ शकतात. त्याचं रिझन हा पण आहे की ते न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नाहीये. न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नाहीये म्हणजे आपण काल आयोनायझेशन एन्थाल्पी म्हणजे पॉइंट बघितला. व्हॉट इज आयोनायझेशन एन्थाल्पी? The amount of energy required to remove an electron from its outermost shell. जर outermost shell मधला इलेक्ट्रॉन न्यूक्लियस बरोबर टाइटली बाउंडेड नाहीये तर इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला जास्त एनर्जी लागणार, पण टाइटली बाउंडेड आहे इलेक्ट्रॉन काय आहे तर त्या केसमध्ये एनर्जी काय लागणार आहे? जास्त. नॉर्मली जे मेटल्स असतात काय असतात? त्यांच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा 2 इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे ते टाइटली बाउंडेड नसतात. त्यामुळे त्यातला इलेक्ट्रॉन इझिली रिमूव्ह होऊ शकते कमी एनर्जी घेऊन. सो त्याला म्हणतात लो आयोनायझेशन एन्थाल्पी. So the low ionization enthalpies and vacant d orbitals in the outermost shell are responsible for the metallic character of transition elements. Transition elements चा जो काही इथे बघा, लो आयोनायझेशन एन्थाल्पी and vacant d orbitals in the outermost shell are responsible for the metallic character of transition elements. Now they are saying की काय आहे? बाहेरच्या शेलमध्ये डी ऑर्बिटल काय आहे तर एम्प्टी आहे. कसं काय डी ऑर्बिटल एम्प्टी आहे? तर डी ऑर्बिटल एम्प्टी असण्याचं पण रिझन आहे. काय बघा, नॉर्मली जर मी स्कॅन्डियम घेतलं तर स्कॅन्डियमचं कॉन्फिगरेशन, स्कॅन्डियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे तर 21 आहे. ॲटॉमिक नंबर जर 21 आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे त्याचा? 3d1 4s2 4p0 आणि 4d0 म्हणजे त्याचं p आणि d ऑर्बिटल काय आहेत तर एम्प्टी. मग त्यांनी म्हटलंय की जे काही मेटॅलिक कॅरेक्टर येतो ट्रान्झिशन एलिमेंट्सला 2 रिझनमुळे येतो. एक तर लो आयोनायझेशन एन्थाल्पी आहे, दुसरं जी आउटर मोस्ट डी ऑर्बिटल आहे काय आहे तो एम्प्टी आहे. तो काय आहे एम्प्टी. समजते मी काय सांगितलं? येस ऑर नो? सो लो आयोनायझेशन एन्थाल्पी and vacant d orbitals in the outermost shell are responsible for the metallic character of transition elements. So this favors the formation of what? Metallic bonds. And thus this element shows the typical metallic properties. You know what is metallic bond? Have you heard about metallic bond? There are various types of bond. Ionic bond, covalent bond आणि metallic bond. मेटॅलिक बॉन्ड मध्ये काय असतंय? जर मी एखादा मेटल ॲटम घेतला तर हा न्यूक्लियस आहे आणि हे इनर शेल इलेक्ट्रॉन्स आहेत. इनर शेल इलेक्ट्रॉन्स फिल्ड असणार आहेत, पण बाहेरचे शेल काय असणार आहे? इनकम्प्लिटली फिल्ड. त्याच्या बाहेरच्या शेलमध्ये 1 किंवा किती इलेक्ट्रॉन्स आहेत तर 2. तर त्या केसमध्ये तुम्ही त्या मेटलला 2 पार्ट मध्ये डिवाइड करताय. मेटल ॲटमला किती पार्ट मध्ये डिवाइड करताय? 2. काय तर न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स ला कर्नेल्स म्हणतो आपण. काय म्हणतो आपण?
कर्नेल्स, न्यूक्लियस आणि आतले जे फील्ड इलेक्ट्रॉन्स आहेत ते कर्नेल्स, आणि ते पॉझिटिव्हली चार्ज म्हणायचं त्यांना. काय म्हणायचं? कारण आपण बाहेरचा कन्सिडर करत, बाहेरची शेल कन्सिडर करत नाही. सो न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स आर कॉल्ड एज कर्नेल्स, आणि ते कसे चार्ज असतात तर पॉझिटिव्हली चार्ज. आणि बाहेरचे जे शेल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत ते आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत. आणि हे जे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन्स आहेत हे टाइटली बाउंडेड नसतात, हे फ्री टू मूव्ह असतात. काय असतात? मग त्या केसमध्ये काय म्हणतो आपण? मेटल ऍटम्स आहेत. हे बघा, मेटल ऍटम्स असे असतात, हे मेटल ऍटम्स आहेत असं आपण म्हणतो. हे मेटल ऍटम सॉलिड स्टेट मध्ये मेटल ऍटम्स परफेक्टली काय असणार आहेत? चिटकून चिटकून असणार आहे. येस ऑर नो? पण ह्याला मी जरा वेगळं म्हणते. मेटल ऍटम असेच असणार आहेत, असेच अरेंज असणार आहेत, पण थोडंसं वेगळं काय असणार आहे त्यामध्ये? थोडंसं वेगळं असणार आहे की हे जे पर्टिक्युलर पॉझिटिव्हली चार्ज कर्नेल्स म्हणजे न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्सला प्लस म्हणून डिनोट करतो. कॅटायन नाहीये. काय नाहीये? कर्नेल आहे तो. काय आहे तो? हा, हे ऍटमचा कर्नेल, ऍटमचा कर्नेल, ऍटमचा कर्नेल, ऍटमचा कर्नेल, ऍटमचा कर्नेल. न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स कोण आहेत हे? येस, न्यूक्लियस प्लस कोण आहेत? इनर शेल इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस प्लस कोण आहेत? इनर शेल इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस प्लस कोण आहेत? इनर शेल इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस प्लस 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 इनर शेल इलेक्ट्रॉन्स. न्यूक्लियस प्लस, दॅट आर कर्नेल्स. हे जे कर्नेल्स असतात हे फिक्स आहेत, ह्यांची पोझिशन हलू शकत, पण बाहेरचे इलेक्ट्रॉन्स काय आहेत? टाइटली बाउंडेड नाही आहेत, आणि ते फ्रीली सिस्टीम मध्ये काय होऊ शकतात तर मूव्ह होऊ शकतात. सो हे इलेक्ट्रॉन्स आहेत, त्या बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स. बाहेरच्या शेल मधले इलेक्ट्रॉन्स आहेत आणि हे फ्री टू मूव्ह असतात. काय असतात? सो मेटॅलिक बॉन्ड्स जे असते हे कर्नेल्स आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये डेव्हलप झालेला जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे त्याला म्हणतात मेटॅलिक बॉन्डिंग. काय बॉन्डिंग म्हणतात? हा, आणि मेटॅलिक कंपाऊंड्स किंवा मेटॅलिक सॉलिड्स कोणाला म्हणतो? पॉझिटिव्हली चार्ज्ड कर्नेल्स. कसले कर्नेल्स? पॉझिटिव्हली चार्ज कर्नेल्स आर अरेंज इन अ सी समुद्र. सी समुद्र. कोणाचा समुद्र? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. कोणाचा समुद्र? कोणाचा समुद्र? कोणाचा समुद्र? समजतंय का? पॉझिटिव्हली चार्ज कर्नेल्स आर अरेंज्ड इन अ सी समुद्र. कोणाचा समुद्र? डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. इन द सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. ठीक. सो जे पॉझिटिव्ह कर्नेल्स आहेत, कर्नेल्स म्हणजे कोण समजतंय? न्यूक्लियस प्लस इनर शेल इलेक्ट्रॉन्स. ते हलणार नाहीयेत. इलेक्ट्रॉन्स टाइटली बाउंडेड नाहीयेत, इझिली मूव्ह करू शकतात. सो त्यामधलं जे बॉन्डिंग आहे त्याला मेटॅलिक बॉन्डिंग म्हणतो. समजतं? मेटॅलिक बॉन्डिंग वेगळं असतं. पॉझिटिव्हली चार्ज कर्नेल्स अरेंज इन अ सी ऑफ डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन्स. त्यामध्ये जो काही पॉझिटिव्हली चार्ज कर्नेल्स आहेत आणि जे फ्री इलेक्ट्रॉन्स फिरतायत त्यामध्ये जो काही फोर्स ऑफ अट्रॅक्शन डेव्हलप झाला त्याला आपण मेटॅलिक बॉन्डिंग म्हणतो. कसला बॉन्डिंग म्हणतो? कसला बॉन्डिंग म्हणतो? समझ में आ रहा है? ठीक. So बघा, this favors the formation of metallic bond and this element shows metallic properties. Metallic properties: malleability, ductility, good conductor of heat and electricity, hard, tough. Tough म्हणजे easily crack develop होणार नाही. So the hard nature of these elements suggests the formation of what? Covalent bonds in them. This is possible due to presence of unpaired n-1 d electrons in this element. ह्यामध्ये जे काही कोव्हॅलेंट बॉन्डिंग होते ती कशामुळे होते? डी ब्लॉक एलिमेंट्स मध्ये कोव्हॅलेंट बॉन्डिंग जी होते ते आतले अनपेड डी इलेक्ट्रॉन्स जे आहेत, कोण आहे? अनपेड डी इलेक्ट्रॉन्स. त्यामुळे होते. कोणामुळे होते? अनपेड डी इलेक्ट्रॉन्स. समजते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? ठीक आहे. सो नियरली ऑल ट्रान्झिशन मेटल्स हॅव सिंपल बाय हेक्सागोनल क्लोज्ड पॅक स्ट्रक्चर. सिंपल हेक्सागोनल क्लोज पॅक नसते, हेक्सागोनल क्लोज पॅक स्ट्रक्चर असते. HCP म्हणतो आपण त्याला. काय म्हणतो आपण त्याला?
हे ऍक्च्युली ना 5500 हे ऍक्च्युली सॉलिड स्टेट म्हणून टॉपिक आहे स्टेट बोर्डला. त्यामध्ये हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हणजे एचसीपी, क्युबिक क्लोज पॅकिंग म्हणजे सीसीपी असं असतंय. बॉडी सेंटर्ड क्लोज पॅकिंग, बॉडी सेंटर्ड क्युबिक वेगळं लॅटाईस, विच आर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रू मेटल्स. आता यू हैव लर्न मोर अबाउट इन दिस चैप्टर 1. सीबीएसई वालों को नहीं है वो चैप्टर, सीबीएसई वाली को नहीं है. मैं थोड़ा आइडिया देती हूँ आपको. सिंपल देखो ये फेस सेंटर्ड क्यूबिक रहने दो, सॉरी हेक्सागोनल क्लोज पैक रहने दो या फिर क्यूबिक क्लोज पैक रहने दो. इन दोनों का एक ही रहता है लफड़ा कि वो फेस सेंटर्ड क्यूबिक रहते हैं. फेस सेंटर्ड क्यूबिक का मतलब रहता है कि 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स 8 कॉर्नर पे प्रेजेंट रहेंगे. कहां पे प्रेजेंट रहेंगे? 8 कॉर्नर्स पे. और हर फेस के सेंटर पे, हर फेस के सेंटर पे, हर फेस के सेंटर, ऐसा पॅकिंग रहता है. और बॉडी सेंटर्ड क्यूबिक पॅकिंग काय रहता है? बॉडी सेंटर्ड क्यूबिक पॅकिंग मध्ये काय असतं तर कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल 8 कॉर्नर्सला काय असणार आहेत तर 8 कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहेत. आणि एक बॉडीच्या आत जो कोणाबरोबरही शेअर होणार नाही. हे ऍक्च्युली इन डिटेल मध्ये तुम्हाला सॉलिड स्टेट झालं तर समजलं की म्हणजे स्टेट बोर्ड वाले त्यांना जास्त समजतं हे, कारण हे स्ट्रक्चर त्यांना झालेले असतात. सो काय सांगितले, सगळे ट्रान्झिशन एलिमेंट्सला एचसीपी स्ट्रक्चर असतो किंवा क्युबिक क्लोज असतो किंवा बॉडी सेंटर्ड. ह्या तिघांमधला कोणता तरी एक असतोच. ह्या तिघांमधला कोणता तरी. सो हे बघा, रिमेंबर हार्डनेस, हाय मेल्टिंग पॉइंट अँड मेटॅलिक प्रॉपर्टी ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट्स इंडिकेट दॅट metal atoms are held strongly by which bond? Strongly by which bond? Strongly by metallic bond with a covalent character. Metallic bond with a. ठीक. आता हे काल आपण बघितलेलं होतं आयोनायझेशन एन्थॅल्पी. लेफ्ट टू राईट काय होते तर वाढायला पाहिजे, कारण D1, D2, D3, D4, D5, D6, D7, D8, D9 जिथं तुम्हाला अनॉमली वाटते, काय वाटतंय? काय वाटतंय? अनॉमली. कुठे अनॉमली आहे? हा, इथं एक अनॉमली आहे. इथून ते इथं काय झाले तर कमी, परत इथं काय झाली कमी, परत इथं काय झाली वाढली, परत इथं काय झाली वाढली. त्याचे असर्टन रिझन्स आहेत. असे काही म्हणू शकत नाही हाफ फिल्ड आहे, कम्प्लिटली फिल्ड आहेत, नाही. इट इज ऑब्झर्व्ड थिंग. काय ही. आता ह्यांची फर्स्ट आयोनायझेशन एन्थॅल्पी म्हणजे पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणारी एनर्जी. आता पहिला इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी लागणाऱ्या एनर्जीपेक्षा दुसऱ्या इलेक्ट्रॉनला रिमूव्ह करणारा लागणारी एनर्जी काय असणार आहे? सेम नसणार आहे, जास्त असणार आहे. कारण तुम्ही पहिला इलेक्ट्रॉन जे रिमूव्ह करताय ते ऍटम पासून रिमूव्ह करताय. न्यूट्रल ऍटम असतो. कसा ऍटम असतो? पण जेव्हा दुसरा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय तो कॅटायन पासून, म्हणजे ज्यावरती पॉझिटिव्ह चार्ज जास्त आहे आणि निगेटिव्ह चार्ज एक ना कमी आहे. आणि थर्ड आयोनायझेशन एन्थॅल्पी तर त्यापेक्षाही काय असणार आहे? जास्त. कारण ह्यामध्ये तुम्ही अशा कॅटायन पासून इलेक्ट्रॉन रिमूव्ह करताय ज्यावरती पॉझिटिव्ह चार्ज काय आहे? प्लस. पॉझिटिव्ह चार्ज काय आहे? समजते मी काय सांगते? येस ऑर नो? ठीक आहे, फाईन. सो मेल्टिंग पॉइंट. आता मेल्टिंग पॉइंट काय असते? लेफ्ट टू राईट मेल्टिंग पॉइंट काय व्हायला पाहिजे तर वाढायला पाहिजे अशी अपेक्षा असते, पण नाही वाढत किंवा एक्सेप्शन्स आहेत त्यामध्ये. आता त्याचा एक ग्राफ जो आहे इथं कुठेतरी वेगळीकडेच दिलाय त्यांनी ग्राफ, म्हणजे जिथं द्यायला पाहिजे होतं तिथं नाही दिलेलं, इथंच कुठेतरी दिलाय. स्ट्रेन्स इन ॲटॉमिक रेडिया मेल्टिंग पॉइंट. हे बघा, हे आहे मेल्टिंग पॉइंटचं. ऍक्च्युली लेफ्ट टू राईट मेल्टिंग पॉइंट वाढायला पाहिजे, कारण डी चे इलेक्ट्रॉन्स काय होत जातात तर वाढत जातात. पण सडनली मेल्टिंग पॉइंट काय होतो? वाढतो आणि मग काय होतो? कमी. इट इज अनएक्सपेक्टेड. असंही रिझन असेल की D1, D2, D3, D4, D5 अनपेड इलेक्ट्रॉन जास्त आहेत, अट्रॅक्शन जास्त असेल, मेल्टिंग पॉइंट काय असेल? जास्त. मग D6, D7, D8, D9, D10 पेअरिंग होते, रिपल्शन वाढलं. काय वाढलं? मेल्टिंग पॉइंट कमी. पण हे पण लॉजिक लागत नाही तिथं. अनॉमलीच आहे मेल्टिंग पॉइंट आणि ती पाठ करायची. कोणाची सगळ्यात हायेस्ट आहे त्या सिरीज मध्ये आणि कोणाची सगळ्यात लोवेस्ट आहे त्या सिरीज मध्ये. सो इथं बघा, आता टिटॅनियम टू व्हॅनेडियम वाढते, मेल्टिंग पॉइंट वाढते. व्हॅनेडियम टू क्रोमियम पण वाढते. 3D5 आहे व्हॅनेडियम क्रोमियम. आता क्रोमियम टू मॅग्नीज सडनली कमी झाली,
मॅग्नीज तर TD5 होती, हाफ फिल्ड आहे, हाफ फिल्ड सबशेल्स आर हॅव्हिंग एक्स्ट्रा स्टॅबिलिटी, तरी पण कमी आहे. मग मॅग्नीज टू आयर्न काय झाली, वाढली. आयर्न टू कोबाल्ट स्लाइटली कमी झाली, कोबाल्ट टू निकेल स्लाइटली कमी झाली, निकेल टू कॉपर एकदमच काय झाली, कमी. बाय बाय. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो? परत झिरकॉनियम टू निओबियम वाढली, निओबियम टू मॉलिब्डेनम वाढली, मॉलिब्डेनम टू टिक्टेनियम सडनली काय झाली, कमी. परत रुडेटियम वाढली, परत रोडियम कमी झाली, पॅलेडियम कमी झाली आणि मग सिल्वर. पाठ करायला लागणार, काय आपल्याला ऑप्शन नाही आहे यामध्ये. काय पाठ करायचं ते पण सांगते. कोणाची सगळ्यात जास्त आहे त्या सिरीज मध्ये आणि कोणाची सगळ्यात कमी आहे त्या सिरीज मध्ये, एवढंच पाठ करायचं. आता हॅफनियम टू टँटलम वाढते, टँटलम टू टंगस्टन तर एकदमच जास्त वाढतं आणि टंगस्टन म्हणून वापरलं जातं. टंगस्टन मेल्टिंग पॉईंट काय जास्त आहे, टंगस्टनचं मेल्टिंग पॉईंट जास्त असल्यामुळे अवनीश ते कशामध्ये वापरले जातात, बल्ब्स, इलेक्ट्रिक बल्ब्स मध्ये. कारण इलेक्ट्रिक बल्बचं जे कॉईल असते ते किती हीट झालं तर इझिली मेल्ट व्हायला नको. आता परत टंगस्टन टू रेनियम, रेनियम टू ऑस्मियम, ऑस्मियम टू इरिडियम, इरिडियम टू प्लॅटिनम, प्लॅटिनम टू गोल्ड काय होते, कमी. पार्ट काय करायचं, एक्सेप्शनली मॅंगनीजचं मेल्टिंग पॉईंट 3D सिरीज मध्ये आणि टिक्टेनियमचं मेल्टिंग पॉईंट 4D सिरीज मध्ये कमी आहे. असायला पाहिजे, जास्त आहे, कमी. ठीक आहे, काय पाठ करायचं लक्षात येते, ठीक आहे. आणि काय पाठ करायचं की 3D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे, क्रोमियमचा. 4D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे, मॉलिब्डेनमचा. 5D सिरीज मध्ये सगळ्यात जास्त मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे, टंगस्टनचा. हे दोन अनॉमली लक्षात ठेवा की मेल्टिंग पॉईंट वाढत जायला पाहिजे तर वाढतच जायला पाहिजे होतं, पण सडनली काय होतं, कमी. मॅंगनीजला सडनली कमी होतो टिक्टेनियम. लक्षात येते का, येस ऑर नो, येस ऑर नो? दिस वॉज अबाउट व्हॉट, मेल्टिंग पॉईंट. आता त्यांनी काय केलं, मेल्टिंग पॉईंटचं फिगर एकीकडे दिलंय आणि एक्सप्लेनेशन एकीकडे दिलं, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. हे बघा, इन ऑल द ट्रान्झिशन सिरीज द मेल्टिंग पॉईंट स्टेडीली इन्क्रीजेस अप टू D5, कारण अनपेड इलेक्ट्रॉन आहे. आणि त्यानंतर त्याचं मेल्टिंग पॉईंट कमी होतं कारण D6, D7, D8 पेअरिंग स्टार्ट होतं. पेअरिंगमुळे अनपेड इलेक्ट्रॉन्स काय होत जातात, कमी. अनपेड इलेक्ट्रॉन्स काय होत जातात, कमी. मी काय सांगते लक्षात येते का, पेअरिंग आणि अनपेअरिंगचं. हा आपला डी सबशेल आहे, डी सबशेल D1 अनपेड, D2 2 अनपेड, D3 3 अनपेड, D4 4 अनपेड, D5 5 अनपेड. जेवढे जास्त अनपेड होत जाणार आहे तसं अट्रॅक्शन वाढणार आहे. काय वाढणार आहे, काय वाढणार आहे, अनपेडमुळे मेल्टिंग पॉईंट वाढत जात. मग D6 ला काय झालं, पेड. किती अनपेड झाले, 4. D7 ला पेड, किती अनपेड झाले, 3. D8 ला पेड, किती अनपेड झाले, 2. D9 ला 1 अनपेड. मग सांगा मला, नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स काय होत जातात, कमी होत जातात. सो इट वॉज एक्सपेक्टेड की D5 पर्यंत मेल्टिंग पॉईंट काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे. आणि D5 च्या पुढे मेल्टिंग पॉईंट काय व्हायला पाहिजे, प्रणव, कमी व्हायला पाहिजे. पण असं होत, अपेक्षा आणि वागणं हे ट्रान्झिशन एलिमेंट्सच्या प्रॉपर्टीज मध्ये कायम विचित्र आहे. म्हणून इनऑर्गॅनिक केमिस्ट्री म्हणतात, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री इज इक्वल्स टू एक्सेप्शन्स. नो डाऊट तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये थोडा पॉइंट्स डिस्कस केला की असं असायला पाहिजे, असं असायला पाहिजे, तसं असायला पाहिजे, असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, पण होतच असं गरजेचं, दर काहीतरी विचित्र बिहेवियर दाखवतो, एनॉमॅलिटी सगळ्यांमध्ये. सो इन ऑल द ट्रान्झिशन एलिमेंट्स, in all the transition series, the melting point steadily increases up to D5 configuration. Chromium 3D series, molybdenum 4D series, tungsten 5D series shows highest melting point respectively. Now, manganese and titanium displays anomalous values of melting point. कमी आहे, असायला पाहिजे होते, जास्त आहेत, कमी. And after this, with increasing atomic number, melting point decreases कारण pairing होते. काय होतंय, काय होतंय, काय होतंय, काय होतंय, जी मॅग्नेटिक प्रॉपर्टीज. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये बघा, प्रणव, इधर उधर डिजाइन करने से कुछ तो कर बुक में, ना फटके खाएगा तू मेरे, और कुछ नहीं करेगा. हे मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये बघा,
मॅग्नेटिक प्रॉपर्टीज मध्ये आपण एखादं मटेरियल जे आहे ते मटेरियल किती प्रकारचं असू शकतो, एखादं मटेरियल किती प्रकारचं असू शकतो, तर 3 प्रकारचं असू शकतो. एक तर तो डायमॅग्नेटिक असू शकतो किंवा पॅरामॅग्नेटिक असू शकतो किंवा फेरोमॅग्नेटिक असू शकतो. आता असू शकतो मॅग्नेटिझम. डायमॅग्नेटिझम म्हणजे नो मॅग्नेटिझम, तो सबस्टन्स मॅग्नेटिझम दाखवत नाही, नो मॅग्नेटिझम. पॅरामॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेटिझम टेम्पररी आहे. कसं आहे मॅग्नेटिझम, कसं आहे मॅग्नेटिझम, फेरोमॅग्नेटिझम परमनंट मॅग्नेटिझम आहे त्यामध्ये. म्हणजे तुम्ही मॅग्नेटिक फील्ड अप्लाय करा, अप्लाय करू नका, त्यामध्ये मॅग्नेटिक प्रॉपर्टी दिसणारच आहे. आणि हे नॉर्मली जज केले जाते नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन पासून. तुम्ही म्हणलं नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर अट्रॅक्शन असणार आहे, काय असणार आहे, आणि जर अनपेड इलेक्ट्रॉन नसतीलच तर अट्रॅक्शन असणार नाही. समजते का? येस ऑर नो, येस ऑर नो. हा, डायमॅग्नेटिक सबस्टन्सेस किंवा डायमॅग्नेटिक मटेरियल मध्ये सगळे पेड असतात, पेड असतात, त्यामुळे अट्रॅक्शन एकाचं कॅन्सल झालेलं असतं दुसऱ्यानं. एक क्लॉकवाईज आहे तर एक त्याच ऑर्बिटलमध्ये क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज कॅन्सल. ऑर्बिटल 3 dimensional space around the nucleus where probability of finding electron is maximum. ठीक. नेक्स्ट, पॅरामॅग्नेटिक मध्ये किती अनपेड असतात, 1 और 2 और 3 काय असू शकतात तर अनपेड. किती अनपेड आहेत, 1 किंवा 2 किंवा 3. ज्यामध्ये 4 और मोर अनपेड आहेत ते काय असतात तर फेरोमॅग्नेटिक. तुम्ही पॅरामॅग्नेटिकला फेरोमॅग्नेटिक मध्ये कन्वर्ट करू शकता. पॅरामॅग्नेटिकला हीट करून त्याचं पेड आहे ते अनपेड करू शकून फेरोमॅग्नेटिक कन्वर्ट करू शकतो. आता 2 टाइप ऑफ मॅग्नेटिक मोमेंटम असतात, एक असते स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम आणि एक असते ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम. स्पिन मॅग्नेटिक मोमेंटमचा फॉर्म्युला म्यू इज इक्वल्स टू काय असते तर स्क्वेअर रूट ऑफ एन डिवायडेड बाय एन प्लस स्क्वेअर रूट ऑफ एन इंटू एन प्लस 2. आणि हे एन म्हणजे काय असते तर नंबर ऑफ काय असते तर अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. काय असते नंबर ऑफ अनपेअर्ड. आता डिपेंड होते. आता 3 गोष्टी सांगते लक्षात. आपल्याकडे सिरीज कोणती आहे, 3D सिरीज आहे, 4D सिरीज आहे आणि 5D सिरीज आहे. 3D सिरीज मध्ये स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम मेजरेबल असतो आणि ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम नेग्लिजिबल असतो. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम काय असतो, कन्सिडर करतच नाहीत त्याचं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम 3D सिरीजचं. स्कॅन्डियम टू झिंक, स्कॅन्डियम टू, त्यामुळे त्याचं जे काही मॅग्नेटिक मोमेंटम आहे ते डायरेक्टली टोटल मॅग्नेटिक मोमेंटम हा स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम प्लस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम असतो. टोटल मॅग्नेटिक मोमेंटम हा स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम प्लस ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम. मग मी तुम्हाला काय म्हटलं, 3D सिरीज मध्ये ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम नेग्लिजिबल असतो, कन्सिडर करत नाही. त्यामुळे जो काही स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम इज टोटल मॅग्नेटिक मोमेंटम, तो ह्या फॉर्म्युलावर फाइंड करायचा. जर अनपेड इलेक्ट्रॉन 1 असेल तर स्क्वेअर रूट ऑफ 1 इन ब्रॅकेट 1 प्लस 2 म्हणजे काय येणार आहे तर √3. √3 म्हणजे काय येणार आहे तर 1.73 बोहर्स मॅग्नेटॉन असं. पण 4D आणि 5D सिरीज मध्ये स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम तर असतेच, ऍज वेल एज ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम पण असते. स्पिन मॅग्नेटिक मोमेंटमचा तर फॉर्म्युला हाच राहतो, पण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटमचा फॉर्म्युला खूप कॉम्प्लेक्स असतो, त्यामुळे तो काय आपण स्टडी करत नाही. त्यामुळे आपण 4D सिरीजचं मॅग्नेटिक मोमेंटम डिस्क्राईब करत नाही, ते खूप वेगळं असतं. एक्सपेक्टेड आणि ऑब्झर्व त्याचे खूपच वेगळे व्हॅल्यू येतात, कारण तिथं ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम पण असतो. काय असतो, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. सो जेव्हा तुम्ही 4D आणि 5D म्हणताय तेव्हा स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम पण काउंट करायला पाहिजे, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम. पण 3D ला आपण फक्त कोणता मॅग्नेटिक मोमेंटम काउंट करतो, स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम. काय आहे तो, म्यू इज इक्वल्स टू स्क्वेअर रूट ऑफ एन डिवायडेड बाय एन प्लस 2 वेर एन इज द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन. मग तुम्ही जेव्हा हा फॉर्म्युला ना
नंबर ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स घेतले म्हणजे एक असेल तर 1.7 √3 म्हणजे 1.73 5 6 असं √5 √6 असं जे √5 √7 असं ऑड नंबर्स येतात, इव्हन नंबर्स येत नाही. जेव्हा असे मॅग्नेटिक म्हणजे ह्याचं जेव्हा मोमेंटम काढताय, जे काही येतंय ते थेरॉटिकल काढताय तुम्ही. काय काढताय? फॉर्म्युलामध्ये पुट करून काढला तर तुम्ही कसं काढला? थेरॉटिकल काढला. मग थेरॉटिकल मॅग्नेटिक मोमेंटम्स थेरॉटिकल आणि ते तुमचे ऑब्झर्व्ड मॅग्नेटिक मोमेंटम नियरली सेम येतात. कोणाच्या केसमध्ये? 3D सिरीज मध्ये. पण 4D आणि 5D मध्ये येत, कारण त्यामध्ये हे स्पिन मॅग्नेटिक मोमेंटम, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम सारखे फॅक्टर्स काय केले जातात तर कन्सिडर केले. What happens when a magnetic field is applied to the substance? मॅग्नेटिक फील्ड जर सबस्टन्सला प्रेझेन्स म्हणजे एकदम एखादा मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये सबस्टन्स ठेवला तर एकतर सबस्टन्स तो वीकली रिपेल होणार आहे, वीकली अट्रॅक्ट होणार आहे किंवा स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार आहे. वीकली रिपेल होणार जर डायमॅग्नेटिक असेल तर, वीकली अट्रॅक्ट होणार जर पॅरामॅग्नेटिक असेल तर, आणि स्ट्रॉंगली अट्रॅक्ट होणार. येस, राईट. सो व्हॉट इज मीन बाय मॅग्नेटिझम, पॅरामॅग्नेटिझम, डायमॅग्नेटिझम? सांगितलं मी तुम्हाला आता पॅरामॅग्नेटिझम आणि डायमॅग्नेटिझम. So the compound of transition element exhibits which property? The compounds of transition metals exhibit magnetic properties due to the unpaired electrons present in their atoms or ions. So when a magnetic field is applied, a substance which are attracted towards the applied magnetic field, त्याला आपण पॅरामॅग्नेटिक म्हणतो कारण त्याच्याकडे 1 किंवा 2 किंवा 3 अनपेड असतात. While the ones which are repelled are called as diamagnetic कारण त्याच्याकडे सगळे पेअर्ड इलेक्ट्रॉन्स असतात. कसे असतात? मग क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जे मोमेंटम असते स्पिन, क्लॉकवाईज स्पिन आणि अँटी क्लॉकवाईज स्पिन ती कॅन्सल झालेली असते. काय झालेली असते? काय झालेली असते? काय झालेली असते? कॅन्सल. सो सम सबस्टन्सेस आर अट्रॅक्टेड व्हेरी स्ट्रॉंगली अँड दिस आर कॉल्ड एज फेरोमॅग्नेटिक सबस्टन्स, आणि त्यामध्ये अनपेड इलेक्ट्रॉन 4 किंवा 4 पेक्षा जास्त. अजून वेगळे फॅक्टर्स पण याच्यामध्ये फेरोमॅग्नेटिक म्हणतो, पण बेसिकली असं आहे छोटे छोटे. अजून मटेरियल आहेत अँटी फेरोमॅग्नेटिक, अँटी फेरीमॅग्नेटिक वगैरे, पण ते क्रिएट केलेले आहेत पर्पजली. पॅरामॅग्नेटिक अँड फेरोमॅग्नेटिझम अरायझेस ड्यू टू व्हॉट? ड्यू टू प्रेझेन्स ऑफ अनपेड इलेक्ट्रॉन्स इन द स्पीशीज. आणि जेव्हा सगळे इलेक्ट्रॉन स्पिन पेड असतील, काय असतील? तो कोण असतो तर डायमॅग्नेटिक. सो अमंग ट्रान्झिशन मेटल्स आयर्न, कोबाल्ट, निकेल काय तर ferromagnetic, permanent magnetism. When magnetic field is applied, all the unpaired electrons in these metals and their compounds aligned in the direction of applied magnetic field. जेव्हा मॅग्नेटिक फील्ड आपण अप्लाय करतो तर जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते त्या डिरेक्शनला अप्लाय होतात, मॅग्नेटिक फील्डच्या डिरेक्शन. सो ड्यू टू दिस मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज एनहान्स्ड and these metals can be magnetized, that is they acquire permanent magnetism. काय acquire करतात? काय एक्वायर करतात? परमनंट मॅग्नेटिझम. आता इथं बघा, हा कॉपर प्लस आहे. कॉपर प्लस म्हणजे याचं कॉन्फिगरेशन काय असणार आहे? ऍक्च्युली याचं कॉन्फिगरेशन 3D10 आणि काय असते तर 4s काय असते तर 1. कॉपर प्लस 1 आहे म्हणजे काय झाला? 3D काय आहे तर 10 असणार आहे का तो? पॅरामॅग्नेटिक किंवा सगळे 3D चे एलिमेंट्सचं कॉन्फिगरेशन पार्ट असायला पाहिजे. आता Fe3 प्लस आहे. Fe3 प्लस जर असेल तर Fe चं कॉन्फिगरेशन काय असते? 3D6 आणि 4s काय असते तर 2. मग Fe3 प्लस आहे म्हणजे हे 4s मधले 2 गेले आणि 3D मधला 1 गेला म्हणजे काय झाला? 3D5 म्हणजे हा काय असणार आहे? फेरोमॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक असणार आहे. काय असणार आहे? ठीक आहे, म्हणजे फेरोमॅग्नेटिक ऍक्च्युली असतं. Ni2 प्लस आहे. Ni2 प्लस कॉन्फिगरेशन Ni, निकेल काय असतं? 3D8 आणि 4s काय असते तर 2. मग 4s2 2 गेले म्हणजे इथं काय येणार आहे तर 3D8. 3D8 म्हणजे किती अनपेड असणार आहेत? 2. 3D8 आहे, 2 अनपेड. किती अनपेड? मॅग्नेटिक असणार आहे? असणार आहे. सो पिक अप द पॅरामॅग्नेटिक स्पीशीज. हा फेरोमॅग्नेटिक आहे, हा पॅरामॅग्नेटिक आहे, हा डायमॅग्नेटिक आहे. का? Zn2 प्लस बघितल्याबरोबर डायमॅग्नेटिक यायला पाहिजे डोक्यात. का? का? कारण त्याचं कॉन्फिगरेशन
3d10 आणि काय असते तर 4s2. मग 4s चे 2 गेले, काय राहिला काय 3d10. पॅरामॅग्नेटिक आहे, फेरोमॅग्नेटिक आहे, काय डाय आहे? पॅराफेरो का डाय आहे? डाय मॅग्नेटिक. मग कॅडमियम 2+, परत झिंकचाच भाऊ आहे कॅडमियम 2+, झिंकच्या खाली आहे. पॅलेडियम 2+, बघा चेक करा काय येते पॅलेडियमचं कॉन्फिगरेशन. पॅलेडियम 0. 4d10 हा 4d10 5s0 ठीक आहे, पण ते फक्त पॅलेडियमचं आहे. 4d10 आणि 5s काय तर 0. पण त्यातले पॅलेडियम 2+ आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन गेले? 2 गेले. म्हणजे काय येणार आहे तर 4d8 म्हणजे अनपेड आला, म्हणजे तो पण काय असणार आहे तर पॅरामॅग्नेटिक. काय असणार आहे? समजतंय? ठीक. So each unpaired electron काय करते? Each unpaired electron gives rise to a small magnetic field, magnetic momentum due to its spin angular momentum and orbital angular momentum. ठीक. In case of the first transition series, the contribution from the orbital angular momentum is quenched. म्हणजे नेग्लेक्ट केलं तरी पण चालतं. And hence can be neglected. So the spin only formula is mu is equals to square root of n in bracket n plus 2 Bm Bohr's magneton. Bm. So where n is the number of unpaired electrons and mu is the magnetic momentum expressed in Bohr's magneton. A single unpaired electron चा root 3 येते. root 3 चं काय येणार आहे तर 1.73. 1.73. 1.732 असते, आपण 1.73 घेतो. From the magnetic momentum mu, measurement of metal complexes of first row transition elements, the number of unpaired electrons can be calculated with the using spin only formula. आता हे मेटल कॉम्प्लेक्सेस म्हणजे कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सेस. कसले कॉम्प्लेक्सेस? हे आपण जेव्हा कोऑर्डिनेशन कंपाऊंड बघणार आहे त्यावेळी मी एक्सप्लेन करेन. म्हणजे ह्याच फॅक्टर वरती असते, तिथेही तेच कॉन्फिगरेशन असते. जर त्याच्या 3D म्हणजे त्याच्या डी सबशेल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतील, त्या कॉम्प्लेक्सच्या डी सबशेल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असतील पॅरामॅग्नेटिक. त्याच्या डी सबशेल मध्ये पेड इलेक्ट्रॉन्स असतील सगळे तो डायमॅग्नेटिक. पॅरामॅग्नेटिक नाही तर कॉम्प्लेक्स फॉर्म होतानाही डी सबशेल कडेच बघणार. तो डी सबशेल कसा आहे? पेड आहे का? So as the magnetic momentum is directly related to number of unpaired electrons, value of mu will vary directly with the number of unpaired electrons. Now magnetic moments are determined experimentally in the solutions. Actually magnetic momentum हे आपण theoretically काढले. Spin magnetic momentum. Mu square root of n in bracket n plus 2. Theoretical concept. कारण ऑर्बिटल आपण magnetic momentum काय म्हणतो? quench, कमी आहे. ठीक आहे. Normally magnetic momentums are determined experimentally in the solutions or in the solid state when the central metal is hydrated or bounded to ligands. हे आपण परत कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स मध्ये घ्यायचं आहे. हा मेटल आहे, ह्या मेटलला वॉटर मॉलिक्यूल जो असतो त्या वॉटर मॉलिक्यूलचा ऑक्सिजन स्वतःचा लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट करतो तर बॉन्ड. H2O. 2 लोन पेअर असतात ना, त्यातला एक लोन पेअर कशामध्ये कन्वर्ट होतो तर बॉन्ड पेअर. मग जो लोन पेअर देतो ना त्याला लिगँड म्हणतात. मग या मेटल लिगँड बॉन्डिंग वरनं त्याचं मॅग्नेटिक मोमेंटम आपण डिस्कस करायचंय पुढे सगळं. हे लक्षात ठेवा. आपण a slight difference in the calculated and observed value of magnetic momentum is thus can be noticed. आणि हे स्लाइट डिफरन्स फक्त 3D सिरीजला स्लाइट 4D 5D सिरीजला थेरॉटिकल व्हॅल्यू मध्ये आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू मध्ये डिफरन्स खूप खूप काय दिसतंय जास्त. पण आपण फोकस कशावरती करायचं? आपण फोकस कशावरती करायचंय? 3D सिरीज. स्कँडियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयर्न, कोबाल्ट, निकेल, कॉपर. सो हे बघा, हे व्हॅल्यूज आहेत. इथं बघा पहिला काय आहे? कॉन्फिगरेशन आहेत. काय आहेत? एलिमेंट नाही दिलेला. त्यांनी म्हटलं की 3D0 असेल तर काय, 3D1 असेल तर काय, 3D2 असेल तर काय, 3D3 तेवढ्या अनपेड वरनं कॅल्क्युलेटेड मॅग्नेटिक मोमेंटम कोणत्या फॉर्म्युलेना
हे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटिक मोमेंटम म्हणजे कोणता फॉर्म्युला यूज केला सांगा? म्यू इज इक्वल्स टू स्क्वायर रूट ऑफ n+2 एंड ऐसा नको करो। और मैक्सिमम अनपेड कितने रह सकते हैं? 5। 5 से ज्यादा तो अनपेड रह सकते हैं नहीं, क्योंकि डी सबशेल में ऑर्बिटल कितने हैं? 5। तो आपको दिखेगा यहाँ पे जैसे जैसे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स बढ़ते जाएंगे मैक्सिमम 5 अनपेड रहे तो 5.92 आणि ह्याची कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आणि एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू नियरली काय असते तर सेम। इथं बघा हे खालचे आहेत ना, ह्यात बघा मग ह्यामध्ये रिपल्शन बिपल्शन सगळ्या कन्सेप्ट येतात कारण पेड पण इलेक्ट्रॉन्स आहेत ना त्यामध्ये। 3D10 असेल आणि 3D0 असेल, 3D10 असेल आणि 3D10 असेल आणि 3D0 कसली पण व्हॅल्यू 0 डायमॅग्नेटिक इन नेचर। कसा आहे नेचर मध्ये? कसा आहे डायमॅग्नेटिक? कसा आहे नेचर मध्ये? कसा आहे नेचर मध्ये? डायमॅग्नेटिक, बरोबर। कसा आहे नेचर मध्ये? डायमॅग्नेटिक। आता इथे बघा हे काय सांगितलंय, इन द सेकंड अँड थर्ड ट्रान्झिशन सिरीज ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज सिग्निफिकंट, therefore the simplest spin only formula is not useful and more complicated equations have to be employed to determine the magnetic moment. And the magnetic momentum further are found to be temperature dependent. Now this color is totally काय झालं? काय झालं? का भास बीस काय नसतं आलं, कलर घ्यायला पाहिजे मला, कलर घेऊया मग थांबूया। असं बास म्हणून कसं चालणार? कधीतरी चालतंय ना, तसं होतंय। हे बघा कलर प्रॉपर्टी जी ट्रान्झिशन एलिमेंट्सला येते ना त्याचं रिझन आहे स्प्लिटिंग, डी सबशेलचं। कोणाचं स्प्लिटिंग? कोणाचं स्प्लिटिंग? डी सबशेलचं। आता ते स्प्लिटिंग कधी होत आहे हे पण इम्पॉर्टंट आहे। अवनेश खाली कोण आहे? कोण आहे खाली? जर तुम्ही हा डी सबशेल घेतला तर हा डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर हे ऑर्बिटल्सचे नाव आहेत। डी एक्स वाय, डी वाय झेड, डी एक्स झेड, डी एक्स स्क्वेअर डॅश वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर हे जे 3 ऑर्बिटल्स असतात हे इन द प्लेन डबल डम्बेल असतात। हा अलॉंग द ऍक्सिस असतो आणि हा पण अलॉंग द ऍक्सिस असतो, एकच डम्बेल असते आणि राऊंड नट शेप त्याला रिजन असते जिथं प्रोबॅबिलिटी ऑफ फाइंडिंग इलेक्ट्रॉन काय असते तर मॅक्सिमम। कलर कधी येते? कलर येण्याला पण रिझन आहे, कलर येण्याला पण रिझन आहे। आता इथं आहेत 1 2 3 4 अनपेड कन्सिडर करा। जेव्हा तुम्ही लिगॅन्ड, एखादा मेटल आहे त्या मेटलला कोण इंटरॅक्ट करतं? लिगॅन्ड। कोण इंटरॅक्ट करतं? लिगॅन्ड। लिगॅन्ड म्हणजे कोण? लोन पेअर डोनर। 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 जेव्हा डी सबशेल आहे त्या डी सबशेलला पुढं कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म होणार आहे त्यावेळी स्प्लिटिंग होते जेव्हा मेटल लिगॅन्ड इंटरॅक्शन होते। काय इंटरॅक्शन होत आहे? काय इंटरॅक्शन होत आहे? मेटल लिगॅन्ड। मग मेटल लिगॅन्ड इंटरॅक्शन झाल्यानंतर ना स्प्लिटिंग जेव्हा होतो तर हा स्प्लिटिंग 2 एनर्जी लेवलला होतो। एक लोअर एनर्जी लेवलला जातं ह्या एनर्जीपेक्षा कमी एनर्जीला। सी इफ दिस इज द डिरेक्शन ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी तर हे कमी एनर्जी लेवल झाली आणि एक जास्त एनर्जीची झाली। मी तुम्हाला हे जे सांगते हे ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सचं सांगते, असंच टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सचं पण असते। पण मला सांगायचंय कलर म्हणजे काय, तुम्हाला का कलर येते हे सांगायचंय मी तुम्हाला। ठीक आहे, आता इथं जे खालचे जे आहेत एनर्जी लेवल त्याला T2G म्हणतो आणि वरच्या एनर्जी लेवलला काय म्हणतात? EG। मग खालचे एनर्जी लेवल T2G ला कोण असते? DXY, DYZ, DXZ आणि वरच्या एनर्जीला लेवल काय असते तर DX स्क्वेअर डॅश वाय स्क्वेअर DZ स्क्वेअर। जेव्हा इलेक्ट्रॉन्स इथं फील होणार आहेत, काय होणार आहे?
इलेक्ट्रॉन्स फिल, जेव्हा पहिला लोअर एनर्जी, ऑफबॉक्स प्रिन्सिपल म्हणते की पहिला लोअर एनर्जी फिल होणार आणि मगच कोण फिल होणार तर हायर. ठीक आहे, D1 इथे येणार, D2 येणार, D3 येणार, D4 इथं राहणार का वरती जाणार हे टोटली डिपेंड राहते लिगॅन्ड कसं आहे, स्ट्रॉंग लिगॅन्ड आहे का वीक लिगॅन्ड. ठीक आहे, जर ह्या मला इलेक्ट्रॉनला लोअर एनर्जी टू कुठे जम्प करायचा आहे हायर, तर ह्या दोन्ही एनर्जी लेवल्स मध्ये काहीतरी डिफरन्स असणार आहे की डेल्टा ई. आणि मॅक्स प्लँक क्वांटम थिअरी, स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये प्लँक्स क्वांटम थिअरी, तो म्हणतो की डेल्टा ई इज इक्वल्स टू काय असते तर एच न्यू. डेल्टा इज इक्वल्स टू काय असते आणि न्यू म्हणजे काय असते सी अपॉन लॅम्बडा, आणि लॅम्बडा म्हणजे काय आहे वेवलेंथ, and wavelength is related to color. Wavelength is related to so if you are having unpaired electrons in the d subshell, then there is a जेव्हा splitting होईल तर ते इलेक्ट्रॉन lower to higher, higher to lower jump करून एनर्जी काहीतरी ऍब्झॉर्ब करतील किंवा एमिट करतील. ते जे एनर्जी ऍब्झॉर्ब करतील, ज्या वेवलेंथची एनर्जी, ऐकून या मी काय सांगते, ज्या वेवलेंथची एनर्जी ती काय करणार आहे ऍब्झॉर्ब, त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर सोल्युशनला मिळणार आहे, त्याचा सोल्युशनला. म्हणजे जर काही वॉलेट कलरच्या वेवलेंथची एनर्जी काय केली ऍब्झॉर्ब केली तर सोल्युशनला कलर रेड मिळणार, कारण वॉलेटचं कॉम्प्लिमेंटरी काय आहे तर रेड. विब्ग्योर VIBGYOR त्याला उलटच लिहा VIBGYOR, ते कॉम्प्लिमेंटरी कलर्स. ऍक्च्युली तसं नसतं, अजून परत त्याचं भानगड ढीक, आपण तसं लक्षात ठेवा कॉम्प्लिमेंटरी कलर म्हणजे. समज में आ रहा है, येस और नो? हा, मी काय म्हटलं, जो एखादा इलेक्ट्रॉन जम्प करतो हायर लोअर टू हायर त्यावेळी तो एनर्जी ऍब्झॉर्ब करणार आहे. मग त्यानं ज्या वेवलेंथची एनर्जी ऍब्झॉर्ब केली त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर त्या सोल्युशनला मिळणार. त्याचा आणि जर इलेक्ट्रॉन हायर टू कुठे जम्प करतोय त्यावेळी तो एनर्जी एमिट करणार. मग तो ज्या एनर्जीची वेवलेंथ काय करतोय एमिट, त्याचा कॉम्प्लिमेंटरी कलर कशाला मिळणार सोल्युशन. आता जर माझं कॉन्फिगरेशन 3D0 आहे आणि 3D10 आहे तर मला कोणता कलर मिळणार, बरोबर पेड आहे सगळे, काय सगळे अनपेड असतील तरच कलर, मग तो जम्प करणार हायर टू लोअर, लोअर टू हायर. पेड आहे किंवा एम्प्टी, पेड आहे किंवा सगळे पेड आहेत किंवा एम्प्टी कलरलेस. हे जे कलर पॉइंट आहे थोडंसं कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्सला रिलेटेड आहे, म्हणून मी तुम्हाला स्प्लिटिंग वगैरे दाखवलं की जेव्हा मेटलला लिगॅन्ड इंटरॅक्ट करतो, कोण इंटरॅक्ट करतो लिगॅन्ड इज अ लोन पेअर डोनर, लिगॅन्ड इज अ त्यावेळी तो डी सबशेलला स्प्लिट करतो, डी सबशेलला दोन एनर्जी लेवल मध्ये. मग ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स असलं तर असं स्प्लिटिंग होते, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स असेल तर उलट होतंय, EG कुठं जाते खाली आणि T2G कुठं जाते वरती, आणि डिफरन्स आहे त्याच्यामध्ये डेल्टा मध्ये पण. एक ऑक्टाहेड्रलच्या एनर्जी लेवल आणि टेट्राहेड्रलच्या एनर्जी लेवलच्या डिफरन्स मध्येही फरक आहे. समजते मी काय सांगते, येस ऑर नो? हे बघा, a substance appeared colored if it absorbs a portion of visible light. The color depends upon the wavelength of the absorption in the visible region of the electromagnetic radiation. See, electromagnetic radiation चा पार्ट विजिबल लाईट आहे, त्या विजिबल लाईट मध्ये विब्ग्योर कलर्स आहेत, त्या विब्ग्योर कलर मधला एनर्जी तो ऍब्झॉर्ब केला म्हणजे ते कलरचं वेवलेंथ ऍब्झॉर्ब केलं. ठीक आहे, पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा, पुढे बघा, पुढे. ठीक आहे, the ionic and covalent compounds, बघा, the ionic and covalent compounds formed by transition elements are colored. का तर transition element contains what electrons, unpaired electrons in their d orbital. So when the atoms are free or isolated, जेव्हा ते ऍटम काय करतो फ्री करतो डी ऍटमचा, डी ब्लॉकचा कोणताही ऍटम त्याला फ्री केला, सेपरेट केला. When the atom are free or isolated,
द 5 d ऑर्बिटल्स आर डिजनरेट, म्हणजे त्यांची एनर्जी सेम असते. डिजनरेट म्हणजे त्यांची एनर्जी वेगळी नाही. जेव्हा तुम्ही ऍटमला आहे तसं ठेवताय, त्याच्या कोणाबरोबर इंटरॅक्शन करा त्यावेळी त्या सगळ्याची एनर्जी काय असते, सर dx by dy z dx z dx by y square dz square. मी तुम्हाला दाखवते डी सबशन तसंच. जर फ्री असेल बरं पुढे काय होतं, और हॅव द सेम एनर्जी. इन कॉम्प्लेक्सेस, इन the metal ion is surrounded by solvent molecules or ligands. So the surrounding molecules affects the energy of the d orbital and they cause splitting. They काय cause करतात? Splitting. So the surrounding molecule affects the energy. Who? Ligands. Who affects the energy? Ligands. Ligand affects the energy of d orbitals and their energies are no longer the same. You will learn more about in the chapter 9. जे मी तुम्हाला आता सांगितलं तेच. काय? d सबशेल काय होते? Split. dx by dy z dx z dx square dash y square आणि dz square. So as the principal quantum number of d orbital is the same, the amount of energy required for the transition of electron from one d orbital to another d orbital is quite small. पण energy difference तर create झाला. ठीक आहे? So the small energy required for this transition is available by absorption of radiations having certain wavelengths. का? Energy delta E is equals to h nu. Nu म्हणजे c upon lambda from the visible region. So the remaining light is transmitted. जेवढी लागते तेवढीच absorb केली, राहिलेली transmit केली. Remaining light is transmitted and the observed color, that is very important. The observed color of compound corresponds to the complementary. The observed color of the compound is complementary to the color which the light, म्हणजे ज्या wavelength ची light absorb केली त्याचं complementary color solution ला मिळतो. So that means if red light is absorbed, then transmitted light contains excess of other colors in the spectrum and in particular blue. So the compound appears blue. जी transmit केली ती complementary light असते blue. So the ions having no unpaired electrons, are what? Colorless. कौन? Cu plus 3d10, Ti4 plus 3d0. आता हे बघा, हे जरा चुकलंय का, एवढं काय परफेक्ट नाही दिलेलं आहे ह्यांनी. जर रेड असेल तर ऍक्च्युली दिलंय त्यांनी ग्रीन, असं नसतं. रेड असेल तर मोस्टली ब्लू, वॉलेट असं द्यायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा हे जर असंच काहीतरी आहे म्हणून. कॉम्प्लिमेंटरी कलर्स बघा जर काय. Now let us see how color of the transition metal depends upon the ligand and geometry of the complex formed by the metal ion. जर ligand 6 असतील, काय असते ligand? तर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स? आणि स्प्लिटिंग जेव्हा होत आहे तेव्हा T2G खाली आणि EG वरती. T2G खाली आणि EG जर 4 लिगँड्स आहेत तर टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स. कसला कॉम्प्लेक्स? त्यावेळी EG खाली आणि T2G समजतंय? So when the cobalt chloride is dissolved in water, it forms a pink solution of complex COH2O6. Hexa aqua cobalt. काय नाव आहे याचं? Hexa aqua cobalt, which has a octahedral geometry. 6 लिगँड म्हणजे ऑक्टाहेड्रल geometry. कोणतेही लिगँड असू देत मध्ये, पण 6 आहेत तर octahedral geometry. So, but when this solutions are treated with a concentrated hydrochloric acid, it turns what? Deep blue. This change is due to the formation of another complex. कोणता complex form झाला? COCl4 2-, which has tetrahedral complex. Structure change झाला, color change. Structure change झाला. COH2O6 octahedral geometry होती, त्याला क्लोराइड बरोबर ट्रीट केला, टेट्राहेड्रल geometry आणि वॉटर मॉलिक्यूल. समजलं का नाही समजलं? हे बघा, स्कँडियम 3 plus 3d0, अनपेड इलेक्ट्रॉन 0, अनपेड इलेक्ट्रॉन 0, त्यामुळे तो काय असणार आहे? कलरलेस. हे बघा, हे काही फिक्स्ड कलर नाही आहेत, हे सगळे एक्सपेरिमेंटली डिटरमाइंड कलर आहेत. कसले कलर्स आहेत? पण एकच लक्षात ठेवा की जर 3d0 असेल, 3d0 असेल आणि 3d10 कलरलेस, 3d0 आणि 3d10, 3d0 आणि 3d10, हे बघा,
कलर ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन काय कलर का झालं, काय सांगितलं मी तुम्हाला, का कलर क्रिएट होतं. सोल्युशनला कलर काय येतं, प्रेझेन्स ऑफ व्हॉट, अनपेड डी इलेक्ट्रॉन्स. डी टू डी ट्रान्झिशन. लिगॅन्ड कसा होता, स्ट्रॉंग लिगॅन्ड का वीक लिगॅन्ड. नेचर ऑफ लिगॅन्ड अटॅच टू द मेटल आयन अँड जॉमेट्री ऑफ द कॉम्प्लेक्स. ऑक्टाहेड्रल आहे, टेट्राहेड्रल आहे, मोस्टली ऑक्टाहेड्रल, टेट्राहेड्रल आणि पेंटागॉनल म्हणजे ट्रायगॉनल, बायपिरॅमिडल असे पण बघ. समजलं इथपर्यंत, ठीक. आता बघा, कलर ऑफ ट्रान्झिशन मेटल आयन्स मे अराइज ड्यू टू चेंज इन द ट्रान्सफर. चार्ज ट्रान्सफर म्हणजे हा MnO4 आहे, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +7 आहे. मॅग्नीजचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +7. हॅज अन इंटेन्स पर्पल कलर इन द सोल्युशन. पण जेव्हा त्याचं ऑक्सिडेशन स्टेट चेंज होत आहे, MnO4 आहे, +7 आहे, मॅक्सिमम आहे, म्हणजे तो इलेक्ट्रॉन देणार नाही. घेऊन ऑक्सिडेशन नंबर काय करणार आहे, कमी. MnO4 मायनस मध्ये मॅग्नीजचं ऑक्सिडेशन स्टेट काय आहे, +7. तो इलेक्ट्रॉन घेऊन तो ऑक्सिडेशन नंबर काय करणार आहे. So in Mn4, an electron is momentarily transferred from the oxygen to the metal. So thus the momentarily changing O2 minus to O minus, reducing the oxidation state of manganese from +7 to what, +6. चार्ज चेंज झाला. काय चेंज झाला, चार्ज. +7 to +6 गेला म्हणजे त्याचं एक अनपेड इलेक्ट्रॉन, एक पेड इलेक्ट्रॉन काय झाला तर अनपेड, असं काहीतरी झालं. ठीक आहे. सो फॉर द चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन टेक्स प्लेस. चार्ज ट्रान्सफर झाला तरी पण काय झालं, ट्रान्झिशन टेक्स प्लेस. द एनर्जी लेवल ऑफ द टू डिफरंट ॲटम्स इन्व्हॉल्व शुड बी फेअरली क्लोज. आता बघा, कलर्स ऑफ Cr2O7 2 मायनस, ह्याचं ऑक्सिडेशन स्टेट +6 आहे. किती ऑक्सिडेशन स्टेट, +6. आणि CrO4 मायनस म्हणजे ह्याचं पण Cr2O7 7 14 6 +6, ह्याचं 4 2 जा 8. नाही, +7 कसं येणार, +7 पॉसिबलच नाही त्याचं. CrO4चं +7 पॉसिबल नाही. 1 तो -1 तिथं जाऊन +1 झाला नाही, तसं पॉसिबल नाहीये म्हणते. क्रोमियम +6 दाखवते, त्यापेक्षा हायेस्ट ऑक्सिडेशन स्टेट नाही दाखवू शकत. ठीक आहे. Cu2O मध्ये कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट काय असते तर +1 असते. निकेल DMT डायमिथिल ग्लायकॉक्साइड कॉम्प्लेक्सेस, हे डायमिथिल हे मेटल झालं आणि हा लिगॅन्ड झाला डायमिथिल ग्लायकॉक्साइड कॉम्प्लेक्स. दस कॅन बी एक्सप्लेन थ्रू द चार्ज ट्रान्सफर ट्रान्झिशन. म्हणजे जे कलर चेंज होतात ते कशामुळे होतात तर चार्ज ट्रान्सफर. आय एम डाऊटफुल अबाउट दिस ओनली, कारण ऑक्सिडेशन स्टेट क्रोमियमचे मॅक्झिमम 6 आहेत, 6 पेक्षा जास्त येऊ शकत. इथपर्यंत समजलं, काय डाऊट आहे यामध्ये, सगळंच डाऊट आहे. तुम्हाला वाचावं लागणार. उद्या NCERT टेक्स्टबुक प्लस पुढचं पॉईंट असं घेणं. NCERT टेक्स्टबुक प्लस पुढचं पॉईंट. उद्या फिजिकल प्रॉपर्टीज संपतात सगळे. आता 2च राहिले, इंटरस्टिशियल कंपाऊंड्स, कॅटॅलायटिक प्रॉपर्टी, अलॉय फॉर्मेशन, हे 3 पॉईंट राहिलेत. ते संपलं की रिॲक्शन्स पुढच्या लेक्चरला. म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅग्नेट चं प्रिपरेशन आणि त्याची प्रॉपर्टीज, ऑक्सिडायझिंग प्रॉपर्टीजचे रिॲक्शन. त्यासाठी रेडॉक्स रिॲक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला रेडॉक्स रिॲक्शनचं बॅलन्सिंग यायला पाहिजे. काय यायला पाहिजे, मग ते पहिला शिकवते आणि ते उद्या हा कोणता थेरॉटिकल पार्ट संपतो डी ब्लॉकचा. आणि पुढच्या लेक्चरला 2-3 लेक्चर्स मग ते रिॲक्शन बॅलन्सिंग असणार आहेत प्रिपरेशनचे. थोड्या गोष्टी पाठ कराव्या लागतील, थोड्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. आलं लक्षात, ठीक आहे.